श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. पुण्यात अप्पासाहेब सबनीस नावाचे एक श्रीमंत गृहस्थ होते, पण त्यांना आणि त्यांच्या पत्नीला पिशाच बाधा फारच त्रास देत होती. जेव्हा पिशाच अंगात यायचे तेव्हा 4-4-8-8 दिवस खाणे पिणे बंद होत असे. त्यांनी अनेक उपाय केले, अनुष्ठाने केली, गुरुचरित्राचे सप्ताह घातले, पंचाक्षरी मंत्रांचे तोडगे केले, पण काहीही फरक पडला नाही. सगळे उपाय करून ते थकले. शेवटी त्यांनी ठरवले की गाणगापूरला जाऊन श्री दत्ताची आराधना करायची. 4 माणसे सोबत घेऊन ते निघाले. वाटेत अक्कलकोट लागले. तिथे स्वामी समर्थांचे दर्शन घ्यावे असे त्यांना वाटले. त्या दिवशी स्वामी महाराज कर्नाळकर वाड्यात होते. अप्पासाहेबांनी तिथे जाऊन दर्शन घेतले. ती दिव्य मूर्ती पाहून त्यांचे डोळे दिपून गेले. त्यांनी नारळ फळे अर्पण केली, चरणी नमस्कार घातला आणि म्हणाले, महाराज, आम्ही गाणगापूरला आजार दूर व्हावा म्हणून जात आहोत, आज्ञा द्या. तेव्हा महाराज म्हणाले, जाऊ नका, आम्ही इथेच राखरांगोळी करून टाकू. हे ऐकून अप्पासाहेब आणि त्यांची पत्नी अक्कलकोटातच थांबले. 5 वर्षे त्यांनी कठोर सेवा केली. रोज माधुकरी मागून 1 भाकरी आणि 1 मूद एवढ्यावर ते राहत. ब्राह्मणांकडून पादुकांवर अभिषेक करवत, गुरुचरित्राप्रमाणे औदुंबराला प्रदक्षिणा घालत. सुरुवातीला पिशाच फार उग्र वागत असे. या सगळ्या अनुष्ठानांनी काय होणार आहे, मी असा काही जाणार नाही, असे ते सतत बोलत असे. पिशाच अंगात आले की महाराजांचे दर्शनही होऊ देत नसे, आरती पाहवत नसे. पण जसजशी सेवा चालू राहिली तसतसा तो नरम पडू लागला. आता मी काय करू, हा मार सहन होत नाही, असे म्हणत तो रडू लागला. 5 वर्षांच्या सुमारास पिशाच अप्पासाहेबांना सोडून गेले. ते पूर्णपणे बरे झाले. सर्वांना खूप आनंद झाला. श्री स्वामी समर्थ. 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 पुढे अप्पासाहेबांनी तिथेच वकिली सुरू केली. पण पुन्हा पिशाचबाधा सुरू झाली. तेव्हा त्यांनी महाराजांना विचारले, महाराज, पुन्हा उपद्रव सुरू झाला आहे. महाराज म्हणाले, मध्यस्थपणा कशाला करता. हे ऐकताच अप्पासाहेबांनी वकिली सोडली. वकिलीमधून जमलेला सगळा पैसा त्यांनी महाराजांच्या सेवेत खर्च केला. एकदा अप्पासाहेबांच्या आईने महाराजांची प्रार्थना केली, सरस्वतीला मुलगा नाही, त्यामुळे जहागीर वाया जात आहे. महाराज म्हणाले, जा, मुलगा होईल, असे म्हणून त्यांनी तिच्या पदरात नारळ टाकला. काही दिवसांनी तिला पुत्र झाला. त्यानंतर अप्पासाहेब नेहमी अक्कलकोटला येत असत. समर्थांच्या चरणी त्यांचे खूप प्रेम जडले होते. त्यांनी अक्कलकोटात एक घर घेतले, 1 वर्षाची धान्यसामग्री भरली आणि महाराजांच्या प्रीतीसाठी ब्राह्मणाला दान केली. उरलेले आयुष्य त्यांनी समर्थांचे अखंड भजन पूजन करत घालवले. अशी अप्पासाहेबांवर स्वामी समर्थांची अपार कृपा झाली. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.